बातमी पुण्यातून आहे। अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बैठक घेणार आहेत। अजित पवार यांच्या बैठका सुरू होणार आहेत, तर अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार मुलाखती सुद्धा घेणार आहेत। मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांची सुद्धा बैठकीला हजेरी असेल। दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सर्व ग्रामीण भागामधील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत अशी माहिती मिळते। अजित पवार यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकंदरीतच रणनीती सध्या सुरू करण्यात आली। गेली 25 वर्ष पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे आणि तोच कायम राखण्यासाठी आता अजित पवार यांनी पुढाकार घेतलेला असून या रणनीतीला सुरुवात केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बैठकांच्या सत्रांचं हे आता काम सुरू झालेलं आहे। तर आज मुलाखती सुद्धा घेतल्या जातील आणि यासाठी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। तर या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या होत्या। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात का आणि या सगळ्या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीमध्ये होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।